नमस्कार. तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन भागात खूप जास्त मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत नवरात्र विशेष जी सीरीज आपण चालू केली होती त्यातली मोरपंखी रंगाच्या रांगोळी डिझाईन. तर थोडीशी माझ्याकडून चूक झाली आहे कारण की माझ्याकडे मोरपंखी कलरच अवेलेबल नव्हता आणि अगदी घाईघाईमध्ये मी मार्केटमध्ये पण शोधला पण मला नाही मिळाला तो. तर मी असंच जुगाड करून मोरपंखी कलर तयार केला आहे, म्हणजे कलर मिक्स करून निळा कलर आणि ग्रीन कलर मिक्स केला तर थोडासा डार्किश टोनमध्ये आपल्याला मोरपंखी कलर तयार करता येतो. तर मी अशाच पद्धतीने तयार केला. त्याबद्दल थोडंसं मी माफी मागते तुमच्याकडून कारण की मला खरंच कलर मिळालाच नाही मार्केटमध्ये, मी खूप शोधला. असो, आज आपण सुरुवात केली. आपली पहिली रांगोळी तर काढून पण झाली आहे. बघा किती सोपी, सुंदर आणि एकदम पटकन होणारी आहे, झटपट होणारी रांगोळी आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा काही सण वगैरे असेल ना तर अशाच रांगोळी डिझाईन म्हणजे दारापुढे छान दिसतात. त्या टिपक्यांच्या रांगोळी डिझाईन रेग्युलरसाठी ठीक आहेत, बट अशा पद्धतीच्या ज्या रांगोळी डिझाईन आहेत तर दिवाळी आपल्याकडे जेवढे सण असतात त्यावेळी दारापुढे काढायला छान पण वाटतात अशा, कारण भरदार पण असतात ना या. तुम्ही ट्राय करताय की नाही रांगोळी काढायला? तुम्हाला आवडत असेल रांगोळी काढायला तर तुम्ही प्लीज नक्की या रांगोळी डिझाईन एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की कशा वाटत आहेत तुम्हाला रांगोळी डिझाईन आणि तुम्ही ट्राय पण करतायत की नाही ते. तुम्ही जर चॅनलवरती अगदी नवीन आला असाल, फर्स्ट टाईम जर व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर डिझाईन आवडल्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुम्हाला अशाच नवनवीन सोप्या रांगोळी डिझाईन दररोज पाहायला मिळतील आणि मी रोज सकाळी 12 वाजता व्हिडिओ अपलोड करत असते. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला अशा सोप्या सुंदर रांगोळी डिझाईन पाहायला भेटतील. तर आपली ही पुढची जी रांगोळी आहे ती अगदी सोपी आहे. आपल्याला फक्त 2 राऊंड काढायचे आहेत अशा डॉट्सचे. तर पहिला राऊंड असा काढायचा आहे आणि दुसऱ्या राऊंडला थोडंसं मी असं करून घेतलं आहे की म्हणजे एक शेप देऊन घेतला आधी सर्कलचा, जेणेकरून रांगोळीचा आकार चुकू नये म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 सर्कल टिपक्यांचे करून घ्यायचे आहेत आणि अशी टूथपिकने आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे. तुम्ही पेनने पण करू शकता. अगदी सोपी, सुंदर आणि एकदम घाईघाईमध्ये पण तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तुमच्याकडे जर रिंग्स असतील तर रांगोळी काढण्याचे जे टूल्स असतात ते पण तुम्ही यूज करू शकता. तर अशा पद्धतीने ही डिझाईन कंप्लीट करून झाली आहे आणि इथे आपण थोडासा व्हाईट कलर टाकून घेतोय कारण की जी स्पेस राहिली आहे मध्ये ती फिल करून घेतली आहे. अगदी सिंपल डिझाईन आहे आणि रांगोळीचे जे कलर आहे माझा तो जास्त सुट्टा नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं मला डिझाईन काढायला जमत नाही आहे. बट जेव्हा पण आपण कलर विकत घेतो ना तेव्हा कलर असे सुट्टे कलर विकत घ्यायचे, जेणेकरून आपल्याला डिझाईन व्यवस्थित काढता येतं आणि रांगोळीमध्ये रंग जेव्हा भरतो ना आपण तेव्हा पण ते व्यवस्थित दिसतात छान. त्याच्या डिझाईन आहेत ना त्या खूप जास्त सोप्या आहेत. तुम्ही दररोज जर रांगोळी काढत असाल ना तर प्लीज एकदा डिझाईन नक्की ट्राय करा. आपण उद्याच्या भागामध्ये पण अशा सोप्या, सुंदर आणि अगदी झटपट होणाऱ्या रांगोळी डिझाईन पाहणार आहोत.
तर प्लीज नक्की व्हिडिओ पहा आणि मागच्या भागातले पण व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. त्या भागामध्ये पण मी खूप चांगल्या नवीन रांगोळी डिझाईन टाकलेल्या आहेत. बघा, ही पण रांगोळी आपली कंप्लीट झाली आहे. बघा, सोपी, सुंदर आणि पटकन होणारी रांगोळी डिझाईन आहे. पुढची रांगोळी डिझाईन आहे ती खूप बेसिक आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी चौकोन काढून घेतला आहे. तर चौकोन काढण्यासाठी मी ज्या पद्धतीचा वापर केला आहे ना, तसं तुम्ही पण वापर करू शकता. कारण आपले चौकोन व्यवस्थित येतो, त्याने आकार पण व्यवस्थित येतो. ही छोटीशी रांगोळी आहे आणि पटकन होणारी पण आहे. बघा, फक्त फुलं चौकोन काढून त्याच्यावरती 2 फुलं काढायची आहेत आणि मध्ये लक्ष्मीची पावलं काढायची. आजच्या रांगोळी डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या? प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आपण उद्याच्या भागात पण खूप सोप्या अशा रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायला बिलकुल विसरू नका. अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे आणि साईडने आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे. एक साईडला 3 डॉट देऊन घ्यायचे आहेत. ह्याच्यापासून आपल्याला ना पानाचा आकार तयार करायचा आहे. म्हणजे 3 पानं आपल्याला काढायची आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही पानांची डिझाईन काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता, ही पण रांगोळी आपली झालेली आहे. किती सुंदर आणि सिंपल. तर आजची आपली सगळ्यात शेवटची जी रांगोळी डिझाईन आहे, ही रांगोळी डिझाईन तुम्ही रेग्युलर यूजसाठी वापरू शकता. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्याच्या भागात भेटूया. उद्या पण आपण अशा सोप्या सुंदर रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच रांगोळी काढत राहा. टेक केअर. बाय. थँक्यू सो मच. तुम्ही जे लोक व्हिडिओ बघतात माझे रोज, त्यांचे मनापासून आभार. चला, आपण भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय.